अलीकडे मराठीच्या पाठ्यपुस्तकात नेमलेल्या एका कवितेवरून खूप वादंग झाला। यावरून मुलांना मराठी भाषा शिकवणारी ही पाठ्यपुस्तकं कशी असावीत किंवा कशी असू नयेत यावर खूप चर्चा सुरू झाली। ती होणं गरजेचंच आहे। आता आपल्याला माहिती असलेलं मराठीचं पुस्तक म्हणजे बालभारती, पण तुम्हाला हे माहित आहे का की त्याआधी म्हणजे खूपच आधी 1930च्या सुमारास इंग्रज सरकारच्या मराठी शाळेत जी मराठीची पाठ्यपुस्तकं होती त्यांना घेऊनही असाच वाद झाला होता। ही पुस्तकं अतिशय रटाळ आणि कंटाळवाणी आहेत आणि ही वाचून मुलं मराठी कसं शिकतील असा ओरडा त्याही काळात झाला होता। पण एका कवीने ही जबाबदारी स्वीकारली आणि मराठी पाठ्यपुस्तकाचा चेहरा मोहराच बदलून टाकला। कोण होता हा कवी? आज जाणून घेऊया त्याच्याच विषयी। ज्यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल कदाचित कवी म्हणून आपल्याला किंचित कमीच माहिती असेल, कारण त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की आणखी 10,000 वर्षात असा माणूस घडणार नाही हेच खरं। हो, हा कवी म्हणजे आचार्य अत्रे अर्थात कवी केशव कुमार। अफाट हे विशेषण सार्थ ठरावं असं त्यांचं काम आहे। साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, वक्ता, पत्रकार, राजकारणी, संयुक्त महाराष्ट्राचे महत्त्वाचे शिल्पकार, मराठा आणि नवयुग याचे कर्ता धर्ता म्हणून अत्रे आपल्याला ठाऊक आहेतच। त्यांनी निर्माण केलेल्या श्यामची आई या चित्रपटाला पहिल्या राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं। कऱ्हेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र 5 खंडात प्रसिद्ध झालेलं, म्हणजे मराठी भाषेतला बहुधा एकमेव द्वितीय असा हा ग्रंथ आहे। आणि फक्त एका व्यक्तीचं आत्मचरित्र नसून महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासच आहे। ब्रह्मचारी सारखा चित्रपट, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी सारखी नाटकं, त्यांच्या कलाकृतींचं व्यावसायिक यश विक्रमी आहे। आणि असा एकच नाही, अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत। अशा तऱ्हेने अनेक क्षेत्रात आचार्य अर्थात गुरुवर्य असणारे ते आचार्य होते ते शिक्षण क्षेत्रामुळे। 13 ऑगस्ट 1898 हा त्यांचा जन्मदिवस। खरं तर त्यांच्याविषयी बोलायचं तर काय सांगू, किती सांगू असं होणं अगदी स्वाभाविक आहे। नुसतं त्यांच्या हजरजबाबीपणाचे किस्से सांगायचे म्हटले ना तरी वेळ पुरणार नाही। पण हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे अत्रे मुळात शिक्षक होते ही बाब थोडीशी दुर्लक्षित राहते। आणि तसंच त्यांच्या विडंबन कवितेची माहिती आजच्या पिढीला तितकीशी आहे असं वाटत नाही। आणि म्हणूनच असं वाटलं की आधी शिक्षक आणि मग कवी आचार्य अत्रे यांच्याविषयी आज जाणून घेऊया। आपली एखादी कविता पाठ्यपुस्तकात नेमली जावी अशी कवीची इच्छा असतेच। त्याची साहित्य क्षेत्रात महत्त्वाची कविता ठरल्याची ती एक प्रकारे पोचपावतीच असते, नाही का? आता पाठ्यपुस्तकात नेमून दिलेल्या कवितांबाबत वादंग होण्याच्या घटना अलीकडे खूपदा घडतात, पण तो वेगळा विषय आहे। मुळात त्या कवितांवर प्रश्न उत्तर लिहिण्याची वेळ आली की ती कविता कितीही छान असली तरी बोरिंग म्हणजे अगदी कंटाळवाणी वाटायला लागते। पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की एखाद्या कवीची लोकप्रियता खूप वाढू लागली की विरोधकांनी बिनधास्त त्याची कविता अभ्यासाला लावावी। म्हणजे विद्यार्थी आपोआपच कवीचं नाव घेईन असे होतात। यातला विनोदाचा भाग सोडा, पण यात वस्तुस्थिती दडलेली आहे यात काही शंका नाही। पण एखाद्या कवीने स्वतःच आपल्या कवितेवर प्रश्न उत्तर काढून त्या सकटच आपला काव्यसंग्रह प्रकाशित केला असं तुम्हाला सांगितलं तर? अत्रे खरंच आचार्य होते। 1919 सालापासून अत्रे शिक्षक म्हणून काम करू लागले। पुढे पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे ते मुख्याध्यापक झाले आणि अगदी अल्पावधीतच शाळेला आदर्श शाळा म्हणून त्यांनी घडवलं। 1926 साली ते BT झाले आणि नंतर लंडनला जाऊन ते TD झाले। तेव्हा त्यांनी तिथली टेक्स्टबुक्स अर्थात क्रमिक पुस्तकं पाहिली आणि आपल्याकडील पुस्तकं या तुलनेत फारच कमी दर्जाची आहेत हे त्यांच्या लक्षात आलं। अगदी तेव्हापासून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांसाठी नवीन आदर्श पाठ्यपुस्तकं तयार करावी हे स्वप्न त्यांच्या मनात आकाराला यायला लागलं। त्यातूनच मराठी आणि गुजरातीमध्ये नवयुग वाचनमाला तयार झाली। अत्रेंचं म्हणणं होतं की आधीची पुस्तकं ही रुक्ष आणि अरसिक शिक्षकांनी तयार केली होती।
भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. एवढंच नव्हे तर मुलांमधून नामवंत लेखक आणि प्रतिभाशाली कवी घडले पाहिजेत. लहान मुलांच्या कोवळ्या मनाची पकड घेतील असे नादमधुर आणि तालबद्ध मराठी भाषेतील धडे आणि कविता त्यांनी निर्माण केल्या. कविवर्य मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके असं म्हणत की आज आम्ही जी उत्तम मराठी भाषा लिहू आणि बोलू शकतो आहोत याचं कारण नवयुग वाचनमाला वाचून आम्ही मराठी शिकलो. 1933 पासून शाळांमधून नवयुग वाचनमाला क्रमिक पुस्तक म्हणून लावली गेली आणि महाराष्ट्रातील अनेक पिढ्या नवयुग वाचनमालेने घडवल्या. आता नवयुग वाचनमालेतला हा एक पिटुकला धडा बघूया. घड्याळात 3 काटे आहेत. सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. सेकंद काटा मला खूप आवडतो. सारखा तुरु तुरु पळत असतो. सेकंद काटा 60 घरं फिरतो तेव्हा मिनिट काटा 1 घर फिरतो. आणि तास काटा तो तर आळशांचा राजा आहे नुसता. जेव्हा मिनिट काटा 60 घरं फिरतो तेव्हा हे राजेसाहेब फक्त 5 घरं फिरतात. सेकंद काट्यासारखा तास काटा फिरू लागला तर किती मज्जा येईल. मग घंटा लवकर वाजेल ना आणि शाळा लवकर सुटेल आणि खायला आणि खेळायलाही लवकर मिळेल. किती छान आहे बघा हा धडा. छोटी छोटी वाक्य. घड्याळाची माहिती तर मुलांना झाली पण किती गंमतशीर पद्धतीने. आणि तास काटा भरभर चालला तर मुलांच्या कल्पनाशक्तीला आपोआप चालना देणारा प्रश्न उभा केलाय. हे असे धडे असतील तर मुलं का कंटाळतील अभ्यास करायला. अत्रे शिक्षण तज्ज्ञ होते. मुलांना हसत खेळत शिक्षण कसं द्यावं याचा त्यांनी खूप गांभीर्याने अभ्यास केला. त्यांच्यातील विनोदी लेखक म्हणा किंवा मिश्किल माणूस म्हणा तो मात्र सतत जागा असे. कुठे विसंगती दिसली की त्यांनी ती टिपलीच म्हणून समजा. असे नमुने त्यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकामध्ये दिसतात. शिक्षण क्षेत्रातही त्यांना गमतीदार अनुभव काही कमी आले नाहीत. त्यांनी एके ठिकाणी वर्णन केलेला हा किस्सा ऐकूया. एकदा वर्गात विज्ञानाच्या तासासाठी एका शिक्षकाने हातात पेढ्यांचा पुडा आणला होता. विद्यार्थ्यांना वाटले, अरे वा, आज हसत खेळत शिक्षणाच्या निमित्ताने आपल्याला पेढा खायला मिळणार. शिक्षकाने पेढा हातात घेतला आणि विद्यार्थ्यांना विचारलं, पेढ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? मुलांनी उत्तर दिलं, विज्ञानाचा तास होता, पेढा गोल आहे. मग कोणीतरी म्हणालं, पेढा गोड आहे. शिक्षक म्हणाले, नाही, पेढा कसा आहे हे मला सांगू नका, पेढा बघितल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो ते सांगा. मग मुलं म्हणाली, पेढा खावासा वाटतो. शिक्षक म्हणाले, म्हणजे तुम्हाला पेढा हवा आहे? मुलं म्हणाली, हो, आम्हाला पेढा हवा आहे. शिक्षक म्हणाले, अरे वा, हाच आपला आजच्या व्याख्यानाचा विषय. आणि मग शिक्षकाने वळून फळ्यावर धड्याचं नाव लिहिलं, हवा. म्हणजे शिक्षकांकडे कल्पकता असायला हवी अशी अपेक्षा असते, पण त्याचे हे असे दर्शन झाल्यावर काय बोलावे. अत्रे असे तऱ्हेवाईक नमुने टिपत असत आणि त्यांच्या मिश्किलपणाचे तर किती किस्से सांगू. बऱ्याच वर्षांपूर्वी एका महाविद्यालयात ते व्याख्यानमालेला गेले होते. व्याख्यान झाल्यावर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा असं सांगण्यात आलं. एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका गंभीर चेहऱ्याच्या, उंच, किडकिडीत, डोळ्यावर असा जाड भिंगाचा चष्मा असलेल्या विद्यार्थ्यांनी अत्र्यांना एक प्रश्न विचारला. देशाची परिस्थिती फार गंभीर आहे असं नाही का वाटत तुम्हाला? अत्र्यांनीही गंभीरपणे उत्तर दिलं, वाटते तर, पण तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका, खात पीत जा. त्यांच्याकडे जशी विनोदबुद्धी होती ना, तशीच मुलांच्या भावविश्वात डोकावण्याची ताकदही त्यांच्याकडे होती. आता ही कविता तुम्हाला आठवते का सांगा? आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनही हे नाही कुणा ठाऊक, त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यास ती कधीतरी ते सारखे चालते, सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी, मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले,
गाठोडे फडताळ शोधून तिचे, आलो तरी ना मिळे. किती गोड आहे ना ही कविता. ही कविता केशव कुमार अर्थात आचार्य अत्रे यांनी लिहिली हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. कारण अत्रे आणि कविता म्हटलं की आधी आपल्याला आठवते ती त्यांची विडंबन कविता. झेंडूची फुलेच्या निमित्तानं विडंबन कविता हा एक नवीन काव्य प्रकार त्यांनी आपल्या मराठी भाषेला मिळवून दिला. आज व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर अनेक विडंबन कविता आपण वाचतो, त्यांना दादही देतो. पण विडंबन कविता लिहिणं सोपं नाही. विडंबन कवी हा प्रथम कवी असायला हवा. अत्रे मुळात कवी होते आणि म्हणून उत्तम विडंबन कविता ते करू शकले. ते स्वतःच सांगत त्याप्रमाणे बालकवी गोविंदाग्रज हे त्यांचे आदर्श. त्यांना तशी कविता लिहायची होती, पण ते म्हणतात, मी देवाच्या आळंदीला निघालो आणि या चोराच्या आळंदीला येऊन पोहोचलो. मुळातील कविता नीट समजून घेतल्याशिवाय उत्तम विडंबन कविता घडूच शकत नाही. खरं तर विडंबन कविता ही मूळ कवितेला दिलेली दाद असते. एका भक्तिगीतावरचं विडंबन काव्य तुम्हाला ऐकवते, ओळखा पाहू. हल्ली चांगला पाव पहावयास मिळत नाही, मग खावयास काय मिळणार? मग पाव शोधणाऱ्यांच्या मनात हेच गाणं चालू असेल की काय? धाव पाव देवा आता देई एक पाव, मारू चहावरती कसा मी कोरडाच ताव. पाव नाही म्हणून पत्नी करीती काव काव, पाव रोटीसाठी आलो ढुंडुनी मी गाव. माजलेत बेकरीवाले म्हणती चले जाव, धाव पाव देवा आता देई एक पाव. त्यांच्यासारख्या साहित्य सम्राटाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मराठी भाषा ही सुंदर आणि सोपी असावी असा त्यांचा आग्रह असे. उगाच मोठमोठाले शब्द किंवा जड दुर्बोध बोलणं लिहिणं त्यांना सहनच होत नसे. ते नेहमी म्हणायचे, लोक मराठी लिपीत लिहितात, मराठी भाषेत नाही. त्यांचं व्यक्तिमत्व वर पाहता अफाट, धुवाधार किंवा भव्य दिव्य अशा विशेषणांना शोभेल असं, पण ते तितकेच हळवे कविमन असणारे होते. जेव्हा अत्रेंना श्यामची आईसाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला ते म्हणाले, हे जे काही मिळालं आहे ते साने गुरुजींमुळे. हा श्यामच्या आईचा आशीर्वाद आहे आणि माझ्या आईचा देखील. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक आई ही श्यामच्या आईसारखीच आहे. ज्या वेळेस ते हा पुरस्कार स्वीकारायला गेले तेव्हा त्यांच्या आईचं नुकतंच निधन झालं होतं आणि म्हणून ते आपल्याबरोबर आईचा अस्थिकलश घेऊन तिथे गेले. आणि ही आठवण सांगताना त्यांचं मन कायम भरून येत असे. श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती करून अत्र्यांनी संस्कारांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आचार्य अत्रे यांचे हे 125वे जयंती वर्ष. त्यांनी मराठी भाषेला, मराठी माणसाला इतकं काही दिलं आहे की त्यांना विसरणं हा कृतघ्नपणा ठरेल. आपण आजही ठिकठिकाणी अत्रे कट्टे चालवून त्यांची स्मृती जपली आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण मुलांना मराठी भाषेचे संस्कार देणारी पाठ्यपुस्तके सुधारली तर आपण अत्रेंचं स्वप्न काही अंशी पूर्ण केलं असं आपल्याला म्हणता येईल. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. एक प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे याचं उत्तर सुद्धा प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. प्रश्न असा आहे की आचार्य अत्रे एका घरगुती नावाने प्रसिद्ध होते, ते नाव कोणतं? आणि मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चातुर्मासातल्या कहाण्या घेऊन येणार आहोत पुढच्या भागात, त्यामुळे बघायला विसरू नका. आणि त्यासाठी अर्थात यूट्यूबवरची माझी वाहिनी मधुरा वेलणकर साटम हिला पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.